बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। कर्नाटकच्या बीदर डेपो मधील एसटी बसला सोलापूरच्या बोरामणी गावाजवळ भीषण अपघात झालेला आहे। बीदरहून निघालेली कर्नाटकची एसटी बस बोरामणी वाया सोलापूर मार्गे पंढरपूरकडे निघाली असता बोरामणी गावाच्या हाकेच्या अंतराजवळ असलेल्या सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आयचर ट्रक आणि या एसटीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 16 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर आलेली आहे। हा अपघात एवढा भीषण होता की अनेक प्रवाशांना क्षणात कळालेच नाही की नेमकं काय झालं आहे। नेमका हा अपघात कसा झाला, कंडक्टरने काय माहिती दिली, पाहूयात लोकप्रधान न्यूज चॅनलचा हा खास ग्राउंड रिपोर्ट। ठिकाणी एसटीचा अपघात झाला त्या सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आपण आहोत आणि हीच एसटी आहे, तुम्ही पाहू शकता तिचा नंबर। आणि ही या एसटी म्हणजे बोरामणीहून सोलापूरच्या दिशेने जाताना म्हणजे डावीकडे म्हणजे लेफ्ट साइडला या एसटीचा असा हा भयानक अपघात झालेला आहे। एकंदरीत 70 प्रवासी या बसमध्ये प्रवास करत होते आणि कंडक्टरनी जे दिलेल्या माहितीनुसार तो त्या ठिकाणी तिकीट काढण्याचं काम करत होता। जरा पैसे मोजत असताना त्याला सुद्धा कळालं नाहीये। मात्र हा जो अपघात झालेला एवढा भीषण आहे, तुम्ही पाहू शकता अनेक प्रवाशांनी जे आणलेले फळ असतील, काही जणांची टोपी पडलेली आहे, स्कार्फ पडलेला आहे आणि लेफ्ट साइडचा जो सिटिंग एरिया आहे बसचा डावीकडचा तो पूर्णपणे या ठिकाणी घासला गेलेला आहे। पत्रा बघा या ठिकाणी, म्हणजे इतकं भीषण अपघात होता हा, पण प्रवाशांना काही झालेलं नाहीये, काही प्रवासी जखमी आहेत। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं एकंदरीत सांगत आहे। म्हणजे इतकं हे भयानक अपघात हा म्हणावा लागेल, यामध्ये थोडक्यात प्रवाशांचा जीव असलेला आहे। कारण ही बीदरहून आलेली ही बस आहे, बीदर डेपोची ही बस आहे। पाहू शकता की मागचा जो एसटीच्या भागचा जो काच आहे तो देखील या ठिकाणी फुटलेला आहे। काही प्रवाशांच्या चपला आहेत ते तशाच पडलेल्या आहेत। काही प्रवाशांनी खाण्यासाठी आणलेली पाण्याची बाटली असेल, फ्रूट असेल किंवा जॅकेट असेल, तर काही प्रवाशांचे चप्पल हे या ठिकाणी पडलेलं आहे। आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा काचाचा सडा पडलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हे बघा, हे सगळे दृश्य बघा, कारण सगळे म्हणजे एसटीचे जे काचा आहेत त्या फुटलेल्या आहेत या ठिकाणी। हे बघा, हे बघा, हे म्हणजे एवढं सर्व हे काचा आहेत, हे एसटीच्या फुटलेल्या काचा आहेत। म्हणजे बीदर डेपोची ही बस आहे, बोरामणी गावाजवळ आली आणि सोलापुरातून पंढरपूरच्या दिशेने ही निघालेली ही एसटी आहे कर्नाटकाची KA38F1212। आता हा जो मी हात दाखवत आहे तो सोलापूरकडे जाणारा रस्ता आहे, सोलापूरच्या दिशेने जाणारा हा महामार्ग आहे आणि माझ्या इकडं म्हणजे विरुद्ध दिशेला हा बोरामणी गावाकडे जाणारा रस्ता आहे। म्हणजे बोरामणीहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या या एसटीचा या ठिकाणी अपघात झालेला आहे। नेमके किती जखमी आहेत, कोणाला किती मार लागलेला आहे याचा अपडेट आम्ही सिव्हिल हॉस्पिटल मधून तुम्हाला देऊच, मात्र सध्या या राष्ट्रीय महामार्गावरची ही दृश्य तुम्ही पाहू शकता। घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील आलेले आहेत आणि त्यांनी संबंधित ट्रकला देखील ताब्यात घेतलेला आहे। आयचर गाडी ती असल्याचं एकंदरीत बोललं जात आहे। आपण आतमध्ये बघूया, आतमधची ही परिस्थिती बघा तुम्ही। अनेक प्रवाशांचे जे चपला आहेत ते या ठिकाणी पडलेले आहेत आणि क्षणातच म्हणजे काय झालं हे प्रवाशांना देखील कळालेलं नाहीये। सोलापूरच्या दिशेने पंढरपूरकडे निघालेली ही एसटी कर्नाटक डेपोची एसटी जी बदामी डेपोची आहे ती या ठिकाणी अपघातग्रस्त झालेली आहे। आयचर ट्रकचा हा अपघात झाल्याचं एकंदरीत कंडक्टर सांगत आहे। मात्र नेमकी चूक कोणाची आहे, एसटी ओव्हरटेक करताना हा अपघात झाला आहे का त्या समोरच्या ट्रकनं ब्रेक मारल्यामुळे एसटी घासत गेली हे अद्याप काही कळालं नाहीये। मात्र जे जखमी आहेत त्यांच्या तोंडूनच आपल्याला कळेल। काही ठिकाणी रक्ताचे डाग देखील पडलेले आहेत आणि या एसटी डेपो बदामीची ही एसटी डेपो आहे आणि हे तुम्ही पाहू शकता, फॅन तसाच चालू आहे अपघातानंतर।
ड्रायव्हरला देखील गंभीर मार लागल्याचं एकंदरीत कंडक्टर सांगत आहे. 40 प्रवासी बसण्याची ही क्षमता आहे आणि त्या 40 प्रवासी बसण्याच्या क्षमतेमध्ये एकूण 70 प्रवासी होते असं एकंदरीत सांगत आहे. म्हणजे ओव्हरलोड, म्हणजे 40 प्रवासी क्षमता असताना 70 जण पॅसेंजर या ठिकाणी बसवलेलं होतं आणि ही गाडी पंढरपूरच्या दिशेने निघालेली होती आणि ह्या सोलापूरच्या दिशेने जात असताना या एसटीचा भीषण अपघात झालेला आहे. जखमी कोण कोण आहेत, ते कुठले आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ, कारण त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. पोलीस देखील या घटनेचा अधिक तपास करत आहेत. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.